सूर्यकांत दळवी यांचा उद्धव गटाला जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचे निष्ठावंत करणार भाजपात प्रवेश। दळवींच्या निर्णयाने कोकणच्या राजकीय वर्तुळात खळबळ। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सूर्यकांत दळवी यांचा उद्धव गटाला जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचे निष्ठावंत भाजपात। दळवींच्या निर्णयाने कोकणच्या राजकीय वर्तुळात खळबळ। आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षप्रवेश झालेला आहे। सूर्यकांत दळवी यांनी उद्धव गट सोडून आता भाजपात प्रवेश केलाय। हे अनेक दिवसाचं स्वप्न जनतेचं होतं, समोरून पक्षाचं होतं, आमचंही होतं की विकासाला गती देण्यासाठी कोणत्या दिशेने आपण वाटचाल करावी, तर त्याला योग्य दिशा आता मिळाली। यापुढे मतदारसंघात आणि कोकणामध्ये विकासाचा वेग वाढेल। रायगडातले मोठे नेते 5 वर्ष जे आमदार राहिले सूर्यकांत दळवीजी, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। याचा अर्थ काय? अर्थ हा आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाविरोधी घेतलेल्या भूमिकेला समाज, जनतेची आता मान्यता राहिली नाही, कार्यकर्त्याची मान्यता राहिली नाही आणि म्हणून पक्षप्रवेश होत आहे। एक 25,000 लोकांचा पक्षप्रवेश पुन्हा दापोलीमध्ये होणार आहे। आज सूर्यकांत दळवीजींनी या ठिकाणी आम्ही छोटा पक्षप्रवेश केला आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं। उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनेतले सर्व कार्यकर्ते आता भाजपात येत आहेत। सूर्यकांत दळवी यांनी उद्धव गटाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। दरम्यान दापोलीत सुद्धा जवळपास 25,000 कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। सूर्यकांत दळवी यांचा उद्धव गटातून भाजपात प्रवेश। बाळासाहेबांचे निष्ठावंत भाजपात, हिंदुत्व सोडलं म्हणून भाजपाची आता त्यांनी साथ धरलेली आहे। विकासाला प्राधान्य देणार अशी प्रतिक्रिया यावेळेस सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान सूर्यकांत दळवी यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे कोकणातील राजकारणात मोठी खलबतं सुरू आहे। दरम्यान ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे ते सूर्यकांत दळवी नक्की का नाराज आहेत पाहूयात। गेल्या 25 वर्षांपासून बाळासाहेबांचे ते निष्ठावंत आहेत। आमदार म्हणून त्यांनी 1990 ते 2014 या काळामध्ये दळवींचं तिथं सर्वस्व वर्चस्व होतं, तर पक्षातल्या लोकांनीच गद्दारी केली म्हणून 2014ला पराभव झाल्याचं दळवी यांनी सांगितलं। कदमांचा प्रभाव वाढल्याने शिंदे गटाऐवजी भाजपाची निवड त्यांनी केलेली आहे आणि शिवसेना फुटल्यानंतर डावलल्या गेल्याने दळवींचा अपेक्षाभंग झालाय आणि त्यांनी आता भाजपात प्रवेश केलाय।